गणपती बाप्पा मोरया. सगळीकडे गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे. आपण ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आणि घरोघरी सुंदर सजावटीच्या मखरात आपला बाप्पा विराजमान झाला आहे. रंगीबिरंगी फुलं, पत्री, नानाविध आभूषण, वस्त्र या सगळ्यांनी आपण आपल्या बाप्पाला सजवलेला आहे. गणपती बाप्पा आणि त्याचा आवडता मोदक हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मोदकाचा आस्वाद बाप्पांनी नक्कीच घेतला असेल. असा विविध रूपात सजलेला हा गजमुख. मला माहितीये काय आठवतंय? तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेली गणेश स्तुती. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला माऊलींनी गणेश स्तुती 20 ओव्यांमध्ये केली आहे. गणपती बाप्पाचे रूप समजून घ्यायचा ज्ञानेश्वरांच्या नजरेतून हा छोटासा प्रयत्न. तर सुरू करूयात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्या आत्मरूपा. गणेश ओम आहे. तो प्रथम पूजेचा ईश्वर आहे. वेदांनी त्याचे प्रतिपादन केले आहे. बाप्पा स्वतःच वेद स्वरूप आहे. तो आत्मरूप म्हणजेच प्रत्येक देही विराजित असलेल्या आत्म्याचे तत्वही तो गणेशच आहे. देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधा रिजोजी. हा गणेशरूपी ईश्वर सर्व प्रकारच्या बुद्धीला प्रकाशित करणारा आहे. म्हणून निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणजे आपले माऊली असं म्हणतात, तो गणेश कसा आहे तो जरा अवधानपूर्वक ऐका बरं का. पुढे ते लिहितात, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष निरवित असे. अर्थात सारं साहित्य विश्व, संवाद विश्व, ज्ञान विश्व शब्दांनी भरलेलं आहे. गणेश ते शब्द ब्रह्माचे पूर्णत्व आहे. सर्व वेद वाङ्मय हीच त्याची साजिरी मूर्ती आहे. त्यात दोष नाही. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. बघा किती सुंदर लिहिलंय. हजारो वर्ष चालत आलेली स्मृती म्हणजेच स्मृती रूपातलं ज्ञान हे गणेशाचे अवयव आहेत. त्याद्वारेच त्याचे हावभाव आपल्याला कळतात. त्या प्रत्येक स्मृतीतला गर्भित अर्थ हीच त्याची लावण्य शोभा आहे. पुढे असं लिहितात, अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. म्हणजेच महर्षी व्यास निर्मित 18 पुराणे हे त्याचे मणिहार आहेत, आभूषणे आहेत. त्यात मांडलेले तत्व, सिद्धांत, प्रमेय ही सुंदर रत्ने असून ती रत्ने त्या सुंदर छंदमयी काव्याच्या कोंदणात बसवलेली आहेत. किती सुरेख वर्णन केलंय बघा हे. पदबद्ध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य बाणे सपूर उजाळाचे. म्हणजे सुंदर काव्याची पद, छंदबद्ध रचना ही नानाविध रंगांनी नटलेली त्याची वस्त्रे आहेत. साहित्यातील शब्द, अर्थालंकार हे त्या वस्त्रावरील झळाळणारा एक तलम असा पोत आहे. पुढे असं लिहितात, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. म्हणजे आपण जर नीट पाहिलं आणि कौतुकाने विचार केला तर हे समजेल
की ही जी काही काव्य नाटकं आहेत ही त्या गणेशाच्या पायातील अर्थाने रुणझुणणाऱ्या छोट्या छोट्या घंटिका आहेत. फारच छान. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्यातल्या वेगवेगळ्या प्रमेयांचा तत्वसिद्धांतांचा आपण जर नीट एकाग्रतेने विचार केला तर उचित पदांची कितीतरी सुंदर रत्ने आपल्याला दिसून येतील. पुढे असं लिहितात, जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. म्हणजेच अशी महाकाव्य 18 पुराणे सारखी रचना करणारे व्यासांसारखे जे कवी आहेत, ज्या बुद्धीने युक्त हे सगळे कवी आहेत, ती बुद्धी म्हणजे गणपतीच्या कमरेवरील मेखला आहे आणि त्या बुद्धीतील शुद्धता त्या मेखलेच्या पदरावरील झळाळणारी मौतिकमाला आहे. पुढे म्हणतात, देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांगाची आकृती म्हणवुनी विसंवादे धरिती आयुधे हाती. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व वेदांत ही षडदर्शने आहेत. खरं तर ही सारी दर्शने विविध तत्व सिद्धांत असून ती एकमेकांना विरोध करणारी आहेत. ही दर्शने गणपतीचे 6 हात असून त्यातील विरोधी तत्व ही हातात धरलेली शस्त्र आहेत. खरंच माऊलींनी किती विलक्षण पद्धतीने ह्या गणपतीचं हे ब्रह्मांड रूप आपल्याला उलगडून दाखवलं आहे, नाही का? म्हणजे बघा, साहित्य, कला, बुद्धी, द्वैत, अद्वैत, तत्वज्ञान, योगादी, सिद्धांत, एकमेकांशी वादविवाद करणारे संवाद हे सर्व काही ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच काय तर ओंकार रूपी नादमय ब्रह्म आहे. कोणतेही तत्व गौण नाही, कोणताही विचार त्याज्य नाही आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या ठायी असलेला त्याच्या अस्तित्वाचे आत्मसन्मान, आत्मभान दाखवणारा तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो श्री गणेश आहे, तो गजानन आहे. मला सांगा, ज्ञानेश्वरांच्या नजरेतून पाहिलेला गजानन कसा विस्तृत आहे ना? त्याची व्याप्ती कुठवर आहे हे आपण पुढील भागात उर्वरित 10 ओव्यांमधून समजावून घेणार आहोत. तोपर्यंत मस्त गणेश पूजा करूयात, घरोघरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊयात, आरत्या गाऊयात, त्याचबरोबर मोदकांवर ताव मारूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा. गणपती बाप्पा मोरया.